भारताचे महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन त्यांच्या गणित क्षेत्रातील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांचा वाढदिवस गणित दिवस म्हणून घोषित केला होता। गणित दिनाचे औचित्य साधून अहमदपूर येथील महात्मा फुले विद्यालयात गणितीय प्रयोग सादर करण्यात आले। या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बालाप्रसाद काबरा हे अध्यक्षस्थानी तर प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना बिरादार व सुधाकर बतिनवार तसेच माजी उपमुख्याध्यापक अरुण सूर्यवंशी, पर्यवेक्षक विल्यम प्रधान हे व्यासपीठावर उपस्थित होते। यावेळी कार्यक्रमाच्या प्रमुख वक्ता कल्पना बिरादार यांनी गणित विषय व आपले जीवन याविषयी सांगड घालताना विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध करणारे अनेक प्रसंग तसेच गणिताच्या काही जादूंच्या गोष्टी सांगत गणित विषयात आवड निर्माण करणारे विविध उपक्रम राबवून गोष्टींची माहिती दिली। विद्यार्थ्यांनी जीवनात आपले ध्येय ठरवून योग्य दिशा, परिपूर्ण अभ्यास, परिपूर्ण माहितीनिशी संकटाचा सामना करत यश मिळवावे। संकट हे आपल्याला अडवायला नाही तर आपली उंची वाढवायला येतात, म्हणून विद्यार्थ्यांनी ज्या क्षेत्रात आपल्याला आवड आहे त्यात पालकांनी त्यांना पाठिंबा दिला तर आपल्या भारत देशाला एकाहून एक हिरे प्राप्त होतील, असे कल्पना बिरादार यांनी महात्मा फुले विद्यालयात गणित दिनानिमित्त व्यासपीठांवर विद्यार्थ्यांना संबोधित करताना बोलले। अध्यक्षीय समारोप मुख्याध्यापक बालाप्रसाद काबरा यांनी केले। कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर मनोगत गणित शिक्षक अविनाश देवकते व संचलन नागेश मुसळे तर आभार सूर्यकांत चिमाजी यांनी मानले। या कार्यक्रमाप्रसंगी विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी आकर्षक गणितमधील आकृत्या रांगोळीच्या सहाय्याने साकारल्या व विद्यार्थिनींनी गणितवरील कविता, गणितावरील बातम्या व गणितातील जादू सादर केल्या। या प्रसंगी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी उपस्थित होते। अध्यक्ष आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री काबरा बिरादार साहेब तसंच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्यांची उपस्थिती लागलेली आहे अशा सौ बिरादार के मॅडम, गणित तज्ञ विभाग शिवाजी विद्यालय अंधरपुरी व बतिनवार एसपी सर, गणित विभाग प्रमुख विद्यावर्धिनी हायस्कूल उदगीर यांचे अनुभव आणि आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे। आता आज आपल्या सगळ्यांना माहित आहे आपल्या विद्यालयामध्ये राष्ट्रीय गणित दिन आपण साजरा करत आहोत। आपल्या विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री काबरा बिरादार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा दिन आपण साजरा करत आहोत। या निमित्ताने श्रीनिवास रामानुजन यांच्या बरोबरच गणित आणि सामान्य लोकांमध्ये गणिताविषयी प्रशंसा वाढविण्यात येत आहे आणि गणिती तत्वे संकल्पनाची पायाभरणी केली जात आहे। आज विद्यालयाचे मुख्याध्यापक एक थोर गणित तज्ञ शिक्षक असल्याने गणित तज्ञांच्या कर्तृत्वाचा उत्सव साजरा करताना राष्ट्रीय गणित दिन 22 डिसेंबर 2024 रोजी साजरा केला जातो। तो दिवस उद्या आहे, पण काही तांत्रिक अडचणीमुळे उद्या गणिताची परीक्षा असल्या कारणाने तो दिवस आपण आज साजरा करत आहोत। जगात अनेक भागामध्ये विद्यार्थ्यांच्या गणिताशी संघर्ष करावा लागतो आणि हा विषय अधिक सुलभ आणि आकर्षक बनवण्याची गरज आहे। काही ठिकाणी सेमिनार घेतले जातात, कार्यशाळा घेतली जाते, व्याख्याने आयोजित केले जातात आणि गणित स्पर्धा यासह आपण हा दिवस साजरा केला जातो। विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, अर्थशास्त्र आणि वित्त यासह विविध क्षेत्रामध्ये गणित हा विषय महत्वपूर्ण आहे। राष्ट्रीय गणित दिवस दरवर्षी 22 डिसेंबर रोजी महान गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन यांच्या जयंतीनिमित्त आणि त्यांच्या गणित क्षेत्रातील योगदानाचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो। आर्यभट्ट, ब्रह्मगुप्त, महावीर, भास्कर द्वितीय, श्रीनिवास रामानुजन इत्यादी प्राचीन काळापासून गणितात महत्वाचे योगदान देणारे आहेत। 22 डिसेंबर 1887 रोजी श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म तंजावर जिल्ह्यातील येरोड या गावी झाला। लहानपणापासूनच त्यांची शरीरयष्टी अतिशय बारीक, ते नेहमी आजारी पडायचे। त्यांना गणित विषय इतका आवडायचा, रात्रंदिवस ते गणिताचा विचार करायचे। वयाच्या 3ऱ्या वर्षापर्यंत त्यांना बोलताही येत नव्हतं, परंतु वयाच्या 10व्या वर्षापर्यंत त्यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण पूर्ण केलं। एकदा असा क्लास चालू होता गणिताचा, पहा प्रश्न विचारणार आहे,
शिक्षक शिकवत होते वर्गामध्ये. त्यांनी सांगितलं की 2 ला 2 ने भागले तर भागाकार किती येतो? 1 येतो. हुशार विद्यार्थी. 4 ला 4 ने भागल्यावर, 12 ला 12 ने भागल्यावर आणि 0 ला 0 ने भागल्यावर 0 1. अरे बापरे, माझ्याकडे तर खूप उत्तर आहे. 0 ला 0 ने भागल्यानंतर 1 येतो, 2 येतो, 3 येतो, 4 येतो, 5 येतो. येतो की नाही? येत नाही. किती येतं मग उत्तर? अजिबात नाही. याच प्रश्नाचं उत्तर शिक्षकांनाही त्या काळात सापडलं नाही. आणि हा प्रश्न कोणी विचारला? श्रीनिवास रामानुजन यांनी विचारला की सर, 0 ने 0 ला भागल्यावर भागाकार 1 येतो का? शिक्षकांनी थोडंसं डोकं खाजवलं. म्हटले 0 ला 0 ने भागल्यावर भागाकार 1? नाही नाही, त्याचं उत्तरही त्यांना सापडेना. आणि हा प्रश्न 6 ने, 5 ने, 4 ने, 3 ने, 2 ने. आता नंबर कोणाचा? शून्याचा. मार खायचा. बरोबर आहे की नाही? 0 ने काय केलं माहितीये का? घालून कोपऱ्यात येऊन बसला आणि गाला गाठ ठेवला. आता आपला नंबर आहे. 1 येऊन काय करणार? मला मारणार. 1 हा अंक त्याच्या जवळ गेला. त्यांनी विचारलं, अरे का तू कोपऱ्यात येऊन बसलास? नाही म्हटलं तर तुम्हाला मारणारच ना. 1 या अंकाने काय केलं माहितीये का? त्याने त्याला मारलं नाही, तर तू त्याच्या जवळ जाऊन बसला. किती झाले? 10 झाले. बरोबर आहे की नाही? शून्यासारखं व्यक्तिमत्व असावं आपलं. आपल्याजवळ कोणीही जरी बसला तर आपल्यामुळे त्याची किंमत काय झाली पाहिजे? वाढली पाहिजे. हे लक्षात ठेवा. म्हणून व्यक्तिमत्व कशासारखं असावं? शून्यासारखं असावं. शून्याला कधीही कमी करू नये. श्रीनिवास रामानुजन यांनी 1911 मध्ये जर्नल ऑफ इंडियन मॅथमॅटिकल सोसायटी मध्ये एक 17 पानाचा पेपर जमा केला, सबमिट केला त्यांनी. पण तो पेपर तपासायला परीक्षकांना समजायचं ना की पेपर मध्ये काय लिहिलंय. त्यांना प्रश्न पडला, कुणातरी तपासायला दिलेले आहेत, काय बुद्धिमत्ता आहे त्यांची. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली श्रीनिवास रामानुजन यांनी गणित क्षेत्रात मौलिक योगदान दिलं. अनेक शोध लावले. जवळजवळ 3900 गणित मालिका आणि समीकरणे संकलित करण्यापासून त्यांचे नाव शोधण्यापर्यंत कार्य श्रीनिवास रामानुजन यांनी केले. श्रीनिवास रामानुजन यांना गणित विषयात आवड होती. पण आजकाल आपल्या समाजात जर पाहिलं तर एक चित्र वेगळं दिसतं. पुन्हा गोष्ट आली बघा. एक पती पत्नीचं जोडपं होतं. चर्चा करत बसले. पत्नीनं सांगितलं की मी माझ्या मुलाला इंजिनियर करणार आहे. आणि पतीनं सांगितलं की मी माझ्या मुलाला डॉक्टर करणार आहे. दोघं चर्चा करत होते. चर्चा करत 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 हळूच भांडण झालं. पत्नी म्हणू लागली, नाही मी माझ्या मुलाला इंजिनियर करणार आहे. पती म्हणू लागले, नाही मी माझ्या मुलाला डॉक्टर करणार आहे. हळूहळू लोक बरोबर झाले. त्या लोकांमध्येही 2 गट पडले. एक गट म्हणू लागला मुलाला इंजिनियर करायचं, एक गट म्हणू लागला मुलाला डॉक्टर करायचं. भांडण एवढं मोठं पेटलं. मोठे मोठे 2 गट